हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 15 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 15 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली जी पहिली न्यूज आहे ते आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ते आत्ता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते। तिथं युनिव्हर्सिटीला भेट त्यांनी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये बोलत असताना यांनी हे सांगितले की हे जे सरकार आहे ते स्मॉल फार्मरसाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे। म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खरं तर महत्त्वाच्या योजना आणत आहे, त्यांच्या कल्याणाचा पहिल्यांदा विचार करत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेश हे डिफेन्स प्रोडक्शनचं आणि एज्युकेशनचा हब बनत आहे, केंद्रबिंदू बनत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये डिफेन्स प्रोडक्शनमध्ये आपण इम्पोर्टर होतो त्याचं रूपांतर एक्सपोर्टरमध्ये आपल्या कंट्रीचं होणार आहे। म्हणजे आपण आयात ज्या डिफेन्स प्रोडक्ट करत होतो तेच आपण भविष्यात निर्यात करणार आहे आणि त्याच्यासाठी डिफेन्स प्रोडक्शनचं हब उत्तर प्रदेश हे राज्य भविष्यामध्ये बनताना आपल्याला पाहाव्यास मिळेल असं नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि त्याचबरोबर त्यांनी एज्युकेशन वरती सुद्धा भर दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते। मग याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचं एक नामांकन केलं, त्याच्यामध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग यांचा उल्लेख केलेला आहे। मग यांच्या संबंधामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ते बघून ठेवणं हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो या न्यूजच्या अंतर्गत। राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्याविषयी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, त्याचा वेगळा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे। दुसरं काय आहे तर इथं काय स्कीम दिल्यात त्याच्यामध्ये गरीब कल्याण अन्न योजना स्कीम आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो। त्यानंतर आत्मनिर्भर भारत योजना आहे त्या स्कीमचा उल्लेख आला। मग तिसरा की पॉईंट आपला आत्मनिर्भर भारत या योजनेविषयी अभ्यास करणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं, हा तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतोय, समजतंय। आणि चौथा की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, इंडियन पॉलिटिकल मॅपवरती उत्तर प्रदेशचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, हा चौथा की पॉईंट आपला या न्यूजच्या अंतर्गत होऊ शकतो। समजतं तुम्हाला? या न्यूजमधून आपण हे 4 की पॉईंट घेऊ शकतोय। आणि पाचवा आणखी की पॉईंट घ्यायचा झाला तर याच्यामध्ये काय सांगितलं तरी एज्युकेशनचा उल्लेख आला याच्यामध्ये। मग एज्युकेशनची रिलेटेड गव्हर्नमेंटनं कोणकोणत्या स्कीम्स महत्त्वाच्या बनवलेल्या आहेत त्या स्कीमसुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे, समजते। आणि एज्युकेशनमध्येच विशेष करून मुलींसाठी काय काय स्कीम महत्त्वाच्या बनवलेल्या आहेत त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, समजते तुम्हाला? त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती। एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ती बघूयात। इथं आपण पहिल्यांदा विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय, कशा संबंधात तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेशी संदर्भित आपण इथं इन्फॉर्मेशन बघू शकतोय। मग आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची छोटीशी इन्फॉर्मेशन काय तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना इज अ फूड सिक्युरिटी वेलफेअर, म्हणजे अन्न कमीत कमी लोकांना अन्न तरी मिळावं याच्या दृष्टीतून ही योजना आणलेली गव्हर्नमेंटनं आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि विशेष करून कोणत्या पिरियडमध्ये तर मार्च 2020मध्ये याचं इनॉग्रेशन याची अनाउन्समेंट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते। कशाच्या धर्तीवरती तर कोविड-19मुळे अनेक लोकांवरती उपासमारीची वेळ आली होती आणि ती उपासमारीची वेळ टाळण्यासाठी गव्हर्नमेंटकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ही स्कीम आणलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। द प्रोग्राम इज ऑपरेटेड बाय द डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अंडर द फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून त्या डिपार्टमेंटकडून ही योजना ऑपरेट करण्यात येते, ही योजना राबवली जाते। आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते ही तर कंझ्युमर अफेअर्स अँड फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही जी स्कीम आहे ती अंडर त्याच्या येत असलेली आपल्याला इथं बघाव्यास मिळते, पाहाव्यास मिळते, समजते तुम्हाला? ही इन्फॉर्मेशन थोडीशी आणि छोटीशी आहे पण इम्पॉर्टंट आहे, ती आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या संदर्भात बघण्याचा प्रयत्न केला। आणि दुसऱ्या स्कीमचा त्या न्यूजमध्ये कोणत्या उल्लेख आला होता तर आत्मनिर्भर भारत स्कीमचा उल्लेख आला होता किंवा आत्मनिर्भर भारत अभियान त्याला आपण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये विशेष करून भारताला आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते,
समजते तुम्हाला. त्याच्याशी रिलेटेड ही जी अभियान आहे, ही स्कीम आहे, ते असलेले आपल्याला इथं इन्फॉर्मेशन घेता येते इंटरनेटवरून. आत्मनिर्भर या शब्दावरूनच आपल्याला या स्कीमविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक मिळते. त्या शब्दामधूनच ही स्कीम कशाशी रिलेटेड आहे हे आपल्याला समजू शकतं. आता आपण इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूया. इथं आपल्याला पाहावयास मिळते उत्तर प्रदेश आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये उत्तराखंड आहे, त्याच्यामध्ये इथं दिल्ली पाहावयास मिळते, त्यानंतर इकडं हरियाणा आहे, इकडं राजस्थान आहे, त्यानंतर इकडं मध्य प्रदेश आहे, इकडं छत्तीसगड आहे, इकडं झारखंड आहे, इकडं बिहार आहे. या राज्यांची प्रामुख्यानं उत्तर प्रदेशला बाउंड्री टच होताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर आपण त्याच्यामध्ये नेपाळची बाउंड्री उत्तर प्रदेशला या ठिकाणी टच होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. या नेपाळ एकाच देशाची बाउंड्री उत्तर प्रदेशला टच होताना आपल्याला इथं पाहावयास मिळते. हे आपण प्रयत्न केला उत्तर प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा. पुढची न्यूज आहे USAचे जे ऑफिशियल्स होते ज्यांनी इंडियाला भेट दिलेली. कालच आपण न्यूज पेपरला फ्रंटलाच न्यूज बघितली होती आणि विशेष करून ती जी भेट होती USAची आणि इंडियनचे ऑफिशियल्स जे होते त्यांच्यामध्ये, ती विशेष करून क्लायमेट चेंजवरती असणारी भेट होती आपल्याला पाहावयास मिळालं. म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड ती भेट होती. परंतु आता इथं पॅरिस ॲग्रीमेंटचा सुद्धा उल्लेख आला आणि पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय ठरलं आपलं की 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आपल्याला, जागतिक तापमान आपल्याला खरं तर कमी करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि तेच बोलणं करण्यासाठी हे जॉन केरी USAचे जे ऑफिशियल्स आहेत ते भारतामध्ये आलेले आपण पाहिले होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी आता चर्चा झाल्यानंतर असं सांगितले की भारताकडून कोणत्याही प्रकारची कमिटमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचं वचन नेट झिरोमध्ये मिळालेलं नाही. म्हणजे 0पर्यंत कार्बन एमिशनसाठी भारताकडून कोणत्याही प्रकारची कमिटमेंट मिळालेली नाही. 1.5 डिग्री सेल्सिअस ठीक आहे, परंतु 0 एमिशन्स आपण कार्बनचं कसं करू शकतो, 0 एमिशन्स आपण ग्रीन हाऊस गॅसेसचं कसं करू शकतो, याच्यावरती खरं तर कोणत्याही प्रकारची इंडियाकडून कमिटमेंट मिळालेली नाही असं यांच्याकडून बोललं जाताना आपल्याला पाहावयास मिळतं. आता याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचे आहेत तर याच्यामधून आपला पहिला की पॉईंट होऊ शकतो तो म्हणजे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंट खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, त्यामुळे पॅरिस ॲग्रीमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर ग्रीन हाऊस गॅस कोणकोणते आहेत, ग्रीन हाऊस गॅस कोणकोणते आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते. म्हणजे त्याचं आन्सर रायटिंगमध्ये एसेमध्ये तुम्ही डिरेक्टली त्याचं कोट करू शकता, एक्झाम्पल देऊ शकते. त्यामुळं ग्रीन हाऊस गॅस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि बाकी कोणकोणते महत्त्वाचे इन्सिडेंट आहेत ते विशेष करून ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड किंवा आपण म्हणू शकतो की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड झालेले आहेत ते इन्सिडेंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरा की पॉईंट ऑब्वियस काय असू शकतो तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून USAचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते. हा तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन पॅरिस ॲग्रीमेंटविषयी बघू शकतोय. पॅरिस ॲग्रीमेंट विशेष करून 2015मध्ये केला गेला आणि त्याच्यामध्ये विशेष करून हा ॲग्रीमेंट काय झाला आहे तर जागतिक तापमान जे वाढत आहे त्याच्याशी रिलेटेड ते तापमान आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो याच्यासाठी पावलं उचलण्यासाठी काही कंट्रींनी एकत्र येऊन तो ॲग्रीमेंट केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्या कंट्री तापमान वाढ जी जागतिक आहे ती कमी करण्यासाठी या ॲग्रीमेंटच्या तहत त्या बाध्य आहेत तशा प्रकारची पावलं उचलण्यासाठी. त्याच्यासाठी हा ॲग्रीमेंट केलेला आपल्याला पॅरिसमध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. साईन कधी झाला होता तर 12 एप्रिल 2016 रोजी हा साईन झाला होता. जवळजवळ 195 देशांनी याच्यावरती सिग्नेचर केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या ॲग्रीमेंटमध्ये सहभागी 195 कंट्री असलेले आपल्याला इथं पाहावयास मिळते. इफेक्टिव्ह म्हणजे सत्यात कधीपासून उतरवला, इफेक्टिव्ह कधीपासून झाला तर 4 नोव्हेंबर 2016 रोजी हा खरं तर इफेक्टमध्ये आलेला आपल्याला इथं पाहावयास मिळतोय. 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2015 या कालावधीमध्ये हा ड्राफ्ट केला गेला, लिहिला गेला फ्रान्समध्ये बुर्गेट या शहरामध्ये लिहिला गेलेला आपल्याला इथं पाहावयास मिळतं. लोकेशन पॅरिस फ्रान्समध्ये आहे. लँग्वेज त्याच्यामध्ये अरेबिक आहे, चायनीज आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, रशियन आहे, स्पॅनिश आहे. अवॉर्ड त्याला आत्तापर्यंत प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रिया अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन हा अवॉर्ड पॅरिस ॲग्रीमेंटला मिळालेला आपल्याला इथं पाहावयास मिळतोय.
ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण पॅरिस ॲग्रीमेंटविषयी बघण्याचा प्रयत्न केला. इथं आपण ग्रीन हाऊस गॅसेसचे काही एक्झाम्पल्स बघू शकतोय, काही उदाहरणं इथं दिलेले आहेत, काही नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये वॉटर व्हॅप्युअर म्हणजे पाण्याची वाफ असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, ओझोन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, क्लोरो कार्बन्स असेल, यांना आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून ओळखतो. आणि कार्बन डायऑक्साईड हा महत्त्वाचा ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखला जातो. हे जे गॅसेस आपल्याला दिलेले आहेत ते विशेष करून तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत, त्यामुळं यांना खरं तर ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून संबोधन दिलं जातं. पुढची न्यूज आहे ती युनायटेड किंगडमशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून युनायटेड किंगडमसोबत इंडिया जो आहे तो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जे बोलणं आहे, जे टॉक आहे, तो नोव्हेंबर 1 पासून सुरुवात होईल असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यामुळे आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जर झाला यशस्वी तर युनायटेड किंगडम आणि इंडियामध्ये ट्रेडशी रिलेटेड रिलेशन पुन्हा खूप आणखीसुद्धा खूप सुलभ आणि खूप चांगले होताना आपल्याला भविष्यामध्ये दिसतील असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग पहिला की पॉईंट याच्यातून आपण काय घेऊ शकतो, तर पहिला की पॉईंट आपला हा आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून युनायटेड किंगडम आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीनं आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तर युनायटेड किंगडमचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे मॅपवरती. इंडियापासून नेमकं कशा पद्धतीनं युनायटेड किंगडमचं लोकेशन आहे ते आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतोय की इंडियापासून युनायटेड किंगडमचं लोकेशन कुठं आहे. इथं इंडिया पाहावयास मिळतोय आणि इथून या ठिकाणी आपण गेलो तर इथं आपल्याला युनायटेड किंगडम ही कंट्री पाहावयास मिळते. समजते. आणि त्याच्या शेजारील महत्त्वाच्या टॉपोग्राफी जर बघायची आपल्याला झालं तर इथं नॉर्थ अटलांटिक ओशन आहे, इकडं साऊथ अटलांटिक ओशन पाहावयास मिळते, इथं लॅब्राडॉर सी आपल्याला पाहावयास मिळतोय. बाकी इन्फॉर्मेशन बघायची झाली तर आणखी झूम करून आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं इतर शेजारील टॉपोग्राफी त्याच्या आहे. त्याच्यामध्ये इथं आपल्याला पाहावयास मिळतोय नॉर्थ सी आहे, इकडं बाल्टिक सी आपल्याला पाहावयास मिळतोय, इकडं तैरानियन सी आहे, इकडं मेडिटरेनियन सी आहे, इकडं ब्लॅक सी आहे. हे आपण बघू शकतोय. आणखी झूम करून बघायचं झालं तर त्याच्यामध्ये बाकी काय इन्फॉर्मेशन पाहावयास मिळते का, तर शेजारील कंट्री पाहावयास मिळत आहे. तिथं आयर्लंड आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर इकडं जे आहे ते जर्मनी आपल्याला पाहावयास मिळते, इकडं फ्रान्स आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला. हे खरं तर शेजारील महत्त्वाची ठिकाणं युनायटेड किंगडमच्या पाहावयास मिळतात. इकडं नॉर्वे आहे, इकडं गुल्फ ऑफ बोथमानिया आहे, त्यानंतर इकडं बाल्टिकचे अगोदरच तुम्हाला सांगितलं, इकडं स्वीडन आहे आणि इकडं फिनलंड असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे आपण प्रयत्न केला युनायटेड किंगडमचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचं. इकडं फारोई आयलँड आहे, हे सुद्धा आपल्याला बघणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. ही छोट्या छोट्या ठिकाणावरती अशाच जी छोटे छोटे बेट आहेत याच्यावरती जॉग्राफीला वगैरे प्रीला क्वेश्चन विचारले जातात आणि ते आपण बारीक न बघितल्यामुळं ते व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या आपण अटेम्प्ट करू शकत नाही. हे आपण प्रयत्न केला युनायटेड किंगडमचं व्यवस्थितरित्या लोकेशन बघण्याचा. पुढची न्यूज आहे, 2 नवीन कोरोना व्हायरस व्हेरियंट सापडले. त्याच्यामध्ये MU खरं तर महत्त्वाचं आहे. त्याचं लिनेज जे आहे ते लिनेज आहे C.1.2 हे त्याचं लिनेज असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हा जो व्हेरियंट आहे तो म्हटलं जात होतं की इंडियामध्ये सापडला, इंडियामध्ये डिटेक्ट झालेला आहे, परंतु इंडियामध्ये डिटेक्ट झालेला नाही. हे आपलं जे SARS-CoV-2 जिनॉमिक कन्सोर्टियम आहे INSACOG यांच्याकडून हे सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं की हा जो व्हेरियंट आहे तो इंडियामध्ये डिटेक्ट झालेला नाही, हे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला इथं पाहावयास मिळतं. विशेष करून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला WHO आपण म्हणतो त्यांच्याकडून 2 नवीन व्हेरियंट आयडेंटिफाय केले गेले होते. त्याच्यामध्ये B.1.621 आणि त्याचबरोबर B.1.621.1 हे व्हेरियंट नवीन आयडेंटिफाय केले गेले होते, लिस्ट केले गेले होते आणि त्याला नाव दिलं गेलं होतं MU हे त्याला नाव दिलं गेलं होतं. परंतु तो इंडियामध्येच सापडला अशा प्रकारचा कोणताही प्रूफ नसल्यामुळं असं आपल्याला म्हणता येत नाही की हा व्हेरियंट आहे जो इंडियामध्ये सापडला आहे, असं आपल्याला म्हणता येत नाही. असं याच्यामध्ये या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता हा जो MU आहे तो भविष्यातला खूप खतरनाक, खूप धोका पोचवणारा व्हेरियंट मानला जातोय.
त्यामुळे सुद्धा याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे, असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला इथं रीड करायला मिळतं. मग आता पहिला की पॉईंट याच्यातून काय मिळतोय, तर पहिला आणि एकमेव की पॉईंट कोविड-19चे जे काही व्हेरियंट आहेत ते आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते जेवढे काही व्हेरियंट आहे त्याची लिस्ट आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे आणि एकमेव की पॉईंट आहे. आणि दुसरा जरी घ्यायचाच झाला आपल्याला तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. अनेक वेळा मी अगोदर सांगितले, त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेलच. नसेल तर तुम्ही ती बघून ठेवणं गरजेचं आहे. ही खूप जास्त न्यूजमध्ये असणारी ऑर्गनायझेशन आहे आणि इंटरनॅशनल लेवलला कार्य करणाऱ्या ज्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन आहेत त्या सर्वांविषयीच आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, आता न्यूजमध्ये ज्या आहेत त्याच फक्त मी सांगतो, इतर सुद्धा आहेत त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. युनायटेड नेशन झाली, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल झाली, नाटो झाली, आता अफगाणिस्तानमुळे नाटो जास्त न्यूजमध्ये, मग नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. त्याचबरोबर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, त्यानंतर COP26 विषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे, G20 विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, G7 विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. समजते, हे जे काय मला आता लगेच लिस्टेड होत आहेत ते मी तुम्हाला सांगतो. अशा अनेक इंटरनॅशनल लेवलला कार्य करणाऱ्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्याच्याविषयी आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन असणं कुठंतरी गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये कोविड-19चे व्हेरियंट जे आहेत ना, ते व्हेरियंट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आयडेंटिफाय केलेले आतापर्यंत कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणते विशेष करून व्हेरियंट सापडलेले आहेत त्याची लिस्टच आपण आता इंटरनेटच्या माध्यमातून इथंच बघून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला महत्त्वाचे जे व्हेरियंट आयडेंटिफाय झालेले आहेत त्याची लिस्ट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये इथं अल्फा आपल्याला पाहाव्यास मिळतोय, त्याचं लिनेज आहे B.1.1.7, UK सप्टेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर बेटा आहे, त्याचं लिनेज आहे B.1.1.351, साऊथ आफ्रिकामध्ये मे 2020 सापडला होता. त्यानंतर गॅमा आहे P.1, त्याचं लिनेज आहे ब्राझीलमध्ये नोव्हेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर डेल्टा व्हेरियंट आहे, तो इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्याचं लिनेज जे आहे ते B.1.617.2 आहेत. आता इंडियामध्ये प्रमुख 3 प्रकारचे व्हेरियंट सापडतात, ते मी तुम्हाला ही लिस्ट संपल्यानंतर सांगेनच इंडियामध्ये कोणकोणते प्रमुख 3 व्हेरियंट सापडतात. त्याच्यामध्ये डेल्टा एक हा आहे B.1.617.2, इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 सापडला होता, हे इथं दिलेच. त्यानंतर इप्सिलॉन आहे, त्याचं लिनेज आहे B.1.427 और B.1.429, USA मार्च 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर झेटा आहे P.2 लिनेज आहे, त्याचं ब्राझीलमध्ये एप्रिल 2020 सापडला होता. त्यानंतर एटा आहे B.1.525, मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडला होता, कोणत्याही एका कंट्रीमध्ये सापडला असं हे सांगता येत नाही. त्यानंतर थेटा आहे P.3, त्याचं लिनेज आहे फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर आयोटा आहे B.1.526, हे त्याचं लिनेज आहे, USA नोव्हेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर कप्पा आहे, हा सुद्धा इंडियामध्ये पहिल्यांदा सापडला होता 2020, त्याचं लिनेज आहे B.1.617.1, हे त्याचं लिनेज आहे. त्यानंतर लांबडा आहे C.37, हे त्याचं लिनेज आहे, पेरूमध्ये ऑगस्ट 2020 पहिल्यांदा सापडला होता. इथं आपली लिस्ट संपते. आता जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला इंडियामध्ये महत्त्वाचे कोणते व्हेरियंट सापडतात हे बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये इंडियामध्ये सापडणारे खरं तर महत्त्वाचे 3 व्हेरियंट आहेत. त्याच्यामध्ये कप्पा, डेल्टा आणि तिसरा एक व्हेरियंट असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आता कप्पा व्हेरियंट आहे, त्याचं लिनेज इथंच आपल्याला खाली दिलं होतं. त्याचं लिनेज काय होतं तर B.1.617.1, हे कप्पाचं व्हेरियंट होतं. हा पहिला इंडियामध्ये सापडला होता. त्यानंतर B.1.617.2 हा जो आहे हा कोणता आहे, हा डेल्टा आहे, इथं दिला आहे तुम्हाला डेल्टा B.1.617.2. आणि दुसरा जो त्याच्या पुढचा तिसरा आहे तो आहे B.1.617.3. इथं फक्त 0.3 आहे, इथं 0.2 आहे आणि इथं 0.1 आहे. आणि या 0.3ला कोणत्याही प्रकारचं नाव दिलेलं नाही, त्याचं नाव म्हणजे त्याचं लिनेज आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे प्रमुख 3 प्रकारचे व्हेरियंट इंडियामध्ये सापडतात, हे खरं तर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो आपल्याला अटेम्प्ट करता यायला पाहिजे.
पुढची न्यूज आहे ती मेघालय गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता मध्ये थोडा गॅप गेला असेल, माझं फाईल चेंज करणं वगैरे तुम्हाला दिसलं असेल, कारण मी स्टॉप करायचं विसरलो होतो त्याच्यामुळं. सो फॉरगेट दिस थिंग्स. मेघालय गव्हर्नमेंटशी रिलेटेड पुढची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आपलं जे नॅशनल अँथम आहे त्या नॅशनल अँथमला इंडिजिनस टच म्हणजे त्यांच्या राज्यामध्येच जे स्थानिक आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, त्यांच्याकडून एक वेगळा टच त्याला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे त्याचे जे सूर आहेत, आपण जे म्हणतो ते सूर आहेत, ते खरं तर इंडिजिनसली बदलण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे आपली युनिटी इन डायव्हर्सिटी आहे ती दिसण्यासाठी आम्ही असं करत आहोत, असं सुद्धा मेघालय गव्हर्नमेंटकडून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला इथं आपल्याला रीड करावयास मिळतोय. आता याच्यातून पहिला की पॉईंट काय आहे तर नॅशनल अँथम विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ते कोणी लिहिलं गेलं, त्याच्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला नॅशनल अँथमविषयी असायला पाहिजे. आणि नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉन्ग आपलं कोणतं ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. नॅशनल सॉन्ग आपलं कोणतं आहे आणि नॅशनल अँथम आपलं कोणतं आहे हे आपल्याला माहिती, ज्याला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान असं म्हणतो. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यातला डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. राष्ट्रगान कशाला म्हणायचं आणि राष्ट्रगीत कशाला म्हणायचं, आणि राष्ट्रगान कोणतं आहे आणि राष्ट्रगीत कोणतं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय तुम्हाला? हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर इंडियन पॉलिटिकल मॅपवरती आपण मेघालयाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. समजते? ते मेघालयाचं लोकेशन तेवढं बघून ठेवणं गरजेचं आहे, ते तुम्ही बघून ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे ते आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या न्यूजमध्ये हे सांगितले की नरेंद्र मोदी जे आहे ते सप्टेंबर 24 USA व्हाईट हाऊसला भेट देताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. कारण का तर क्वाड मीटिंग USA जे आहे ते होस्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि क्वाडमध्ये विशेष करून इंडिया आहे, USA आहे, त्यानंतर जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. या देशांमध्ये खरं तर ही क्वाड क्वाडची स्थापना केली गेली. आणि याच्यामध्ये भारताकडून काही स्टेप घेतल्या जात आहेत, याच्यामध्ये काय चर्चा होती आणि कशा पद्धतीनं रिलेशन्स या कंट्रींसोबत जे आहेत इंडियाचे ते कशा पद्धतीनं एक वेगळी कलाट निघत आहेत हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे, असं या न्यूजमध्ये इनडायरेक्टली सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे खरं तर महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, ज्याला आपण UNGA असं म्हणतो, त्यानंतर नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. तिथं 76वं सेशन आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं, ते तिथं ते ॲड्रेस करताना आपल्याला पाहावयास मिळतात. हे खरं तर सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यामध्ये क्वाडविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन मी इथं तुम्हाला सांगितलीच, तो पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट युनायटेड नेशन जनरल असेंब्लीविषयीचा आहे, त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून 76वं सेशन्स होणारं जे आहे ते 76वं सेशन्स असणार आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 76th सेशन ते खरं तर महत्त्वाचं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ते आपला हिंदी दिवस जो आपण 14 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो प्रत्येक वर्षी, त्या हिंदी दिवसाविषयी भाष्य करणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या न्यूजमध्ये काय सांगितलं आहे की हिंदी हा ऑल इंडियन लँग्वेजची फ्रेंड लँग्वेज आहे, मित्रभाषा आहे, असं या समारंभादिवशी बोललं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे याच्यातून एकच तुम्ही लक्षात ठेवा की 14 सप्टेंबर हा आपला हिंदी दिवस आहे, हिंदी लँग्वेज डे म्हणून आपण तो साजरा करत असतो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी ही न्यूज मी घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं 14 सप्टेंबर इज इक्वल टू हिंदी डे हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते महत्त्वाचे एडिटोरियल्स डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं महत्त्वाचे एडिटोरियल्स आपण मानतोय ना, ते एडिटोरियल्स विशेष करून अफगाणिस्तानशी रिलेटेड एडिटोरियल्स असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि याच्यावरती टोटल डिस्कशन मी कित्येक वेळा करून ठेवलेलं आहे, त्याचं वेगळं लेक्चर पण मी अपलोड करून ठेवलं आहे. आपले करंट बेस्ड इश्यूची प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथं तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर सापडेल. ते टोटल बघून घ्या. तुम्ही बघून घेतलंच असेल, मी भरपूर वेळा सांगितले. जर नसेल घेतलं बघून तर व्यवस्थित बघा, ते त्याच्यावरती नोट्स तयार करा आणि त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा. याच्यावरती कशाही पद्धतीनं जरी क्वेश्चन विचारला तरी तो आपल्याला अटेम्प्ट करता यायला पाहिजे. मेन्सला विचारू द्या किंवा प्रीला विचारू द्या.
त्याच्याशी रिलेटेड टोटल डिस्कशन मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये एक वेगळा अँगल काय सांगितलं आहे की आत्ता आपण काय बघितलं तर तिथं तालिबानची सत्ता प्रस्थापित झालेली आपण बघतोय, बरोबर आहे. आणि तालिबान जे आहे ते आत्तापर्यंत स्टेबल गव्हर्नमेंट स्थापन करू शकलेलं नाही. आणि जे गव्हर्नमेंट त्यांच्याकडून स्थापन केलेली आहे, त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांच्याकडून सांगितलं की गव्हर्नमेंट स्थापन केली गेलेली, पण त्यांच्याकडून शब्द जोडला गेला इंटरिम गव्हर्नमेंट. समजतंय, इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये तात्पुरतं सरकार त्यांच्याकडून स्थापन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते एवढ्या दिवसात सुद्धा. मग हा सिम्बॉल काय आहे तर हा सिम्बॉल आहे की तालिबानींमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा मेळ असायला पाहिजे, एक प्रकारची एकसंधता असायला पाहिजे विचारांमध्ये. ती असलेली आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा सत्तेसाठी मतभेद असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोक सत्तेचे लालची असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यामध्ये एकमत आत्तापर्यंत होऊ शकलेलं नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते. आणि जरीही सत्तेवरती आले तरी यांच्या या कर्तृत्वामुळं यांना सत्तेवर जास्त काल टिकता येणार नाही. बाहेरून सुद्धा यांना विरोध होताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. अफगाणिस्तानी स्थानिक लोक आहेत, विशेष करून स्त्रिया आहेत, त्यांच्याकडून यांच्या विरोधात अनेक प्रकारचे मोर्चे काढण्यात येत आहेत. यांच्यावरती अनेक प्रकारे टीका होताना पाहाव्यास मिळत आहेत. आणि जास्तीत जास्त लोक ही अफगाणिस्तान सोडून बाहेर कंट्रीत जाणं प्रेफर करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. याचं हे खूप मोठा एक्झाम्पल आणि प्रूफ आहे की तालिबानला लोक पसंत तिथले करत नाहीत. त्यामुळं त्यांना खरं तर लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु हे फक्त सत्तेवरती कब्जा करणं प्रेफर करतात तालिबानी. यांना लोकांच्या मनाशी कोणत्याही प्रकारचं देणंघेणं नसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात असं या आर्टिकलमध्ये इनडायरेक्टली आपल्याला सांगितलेलं इथं पाहाव्यास मिळते. समजतंय तुम्हाला. मग याच्यामध्ये त्यांना जर परमनंट सत्ता तिथं प्रस्थापित करायची असेल तर पहिल्यांदा एकमेकांमधले जे मतभेद आहेत त्यांच्या स्वतःमधले ते मतभेद दूर करावे लागतील. आणि एक लोकांच्या मनामध्ये आपलं कसं आपण स्थान निर्माण करू शकतो आणि लोकांना केंद्रबिंदू मानून कशी सत्ता प्रस्थापित करू शकतो याच्यावरती त्यांनी विचार करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामध्ये आता अफगाणिस्तानचा विचार केला आणि तालिबान गव्हर्नमेंटचा विचार केला तर याच्या अगोदर सुद्धा तालिबानची गव्हर्नमेंट होतीच की 1996 ते 2001चा पिरियड मी याच्या अगोदर सांगितलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये यांनी खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांवरती अत्याचार केले. जगामध्ये जिथं जिथं टेररिस्ट ॲक्टिव्हिटी मोठमोठ्या झाल्या त्यांना यांनी सहकार्य करायचा प्रयत्न केला. विशेष करून अल कायदाचा विचार आपण लादेनचा विचार केला तर यांनी त्या लादेनना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्तासुद्धा यांची रणनीती जी आहे ती तशा पद्धतीचीच असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि अशी जर यांची रणनीती अजून राहिली तर पुन्हा एकदा USA सारखा त्यांच्यावरती अटॅक होऊ शकतो आणि त्यांना पुन्हा एकदा सत्तेवरून पायउतार होऊ लागू शकतं असं या आर्टिकलमध्ये एक वेगळा अँगल सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजतंय तुम्हाला. मग त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. याचा जो कोर गाभा आहे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामधून काय घ्यायचं आपल्याला तरी अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थित तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि अफगाणिस्तानची एक हिस्ट्री आहे ती व्यवस्थितरित्या तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आहे. समजते. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं इंडियाचे आणि अफगाणिस्तानचे रिलेशन कशा पद्धतीचे आत्तापर्यंत त्याचा सुद्धा अभ्यास करून ठेवा असं मी ऑलरेडी तुम्हाला आत्तापर्यंत सांगून ठेवलेलं आहे. दुसरं जे छोटंसं इकडचं आर्टिकल आपण बघताय ना हे छोटंसं आर्टिकल आहे. आत्ताच USAचे जे इन्वॉय आहेत त्यांनी इंडियाला भेट दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये कशावरती विशेष करून चर्चा झाली त्याच्यावरती विशेष करून चर्चा झाली ती ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड, पॅरिस ॲग्रीमेंटशी रिलेटेड. आणि विशेष करून हे जे जागतिक तापमान वाढ आहे आपण कशा पद्धतीनं कमी करू शकतो याच्यावरती त्याच्यामध्ये USAचे इन्वॉय असेल, विशेष करून जॉन केरी आणि इंडियन ऑफिशियल्स असतील यांच्यामध्ये चर्चा झाली आपल्याला पाहाव्यास मिळेल. समजते. परंतु आता फ्रंट पेजलाच मी तुम्हाला सांगितलं की जॉन केरीने हे सांगितले की 0 एमिशनपर्यंत आपण कसं जाऊ शकतो याच्यावरती कोणत्याही प्रकारे इंडियानं कमिट केलेलं नाही, वचन दिलेलं नाही असं सुद्धा त्यांच्याकडून मीटिंग झाल्यानंतर जाहीर करण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजतं तुम्हाला. त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल असलेलं पाहाव्यास मिळतं. मग याच्यामधून की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत तर ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी ऑलरेडी फ्रंट पेजच्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. हा पहिला की पॉईंट होऊ शकतो.
त्यानंतर पॅरिस ॲग्रीमेंट विषयी पण आपण बोललोय, हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो. तिसरा COP26चा इथं उल्लेख आलाय, मग COP26 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. हा तिसरा की पॉईंट आपला या एडिटोरियलच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला बघून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. समजते तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड हे जे आर्टिकल आहे छोटंसं आपल्याला महत्त्वाचं आहे. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. त्यामुळे पुढचं एडिटोरियल महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ते विशेष करून इंटरनेट शटडाऊनशी रिलेटेड आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये इंटरनेट शटडाऊन करणं किंवा इंटरनेट सरकारकडून बंद करणं ते कितपत योग्य आहे, हे त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या अगोदर आर्टिकलच्या सुरुवातीलाच लेखकानं अनुराधा बसीन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसचा उल्लेख केला आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की इंटरनेट यूज करणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो बाधित राहिला पाहिजे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची घणाघात गव्हर्नमेंटकडून केला नाही पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे गव्हर्नमेंटकडून हस्तक्षेप किंवा बंदी घालण्यात आली नाही पाहिजे, जोपर्यंत इमर्जन्सी सारखी सिच्युएशन निर्माण होत नाही, जोपर्यंत नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा निर्माण होत नाही तोपर्यंत, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. पण अनेक काही छोट्या मोठ्या केसेसमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटकडून तिथलं इंटरनेट जे आहे ते शटडाऊन केलं गेलं आणि ग्लोबल लेवलवरून सुद्धा त्याच्यावरती टीका केलेली आपल्याला वारंवार पाहाव्यास मिळते. आणि 70% सिच्युएशनमध्ये 2020चा जर विचार केला आपण तर गव्हर्नमेंटकडून, इंडियन गव्हर्नमेंटकडून इंटरनेट शटडाऊन करण्यात आलं. मग हे जे आहे ते आपल्या अर्थव्यवस्थे इकॉनॉमीचे सुद्धा घातक आहे, इकॉनॉमीसाठी सुद्धा, आणि त्याचबरोबर लोकांच्या राईट्सची, लोकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन सुद्धा करणार हे आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये एक आकडेवारी काय सांगितली, इन 2020 द इंडियन इकॉनॉमी सफर्ड लॉसेस टू द ट्यून ऑफ $2.8 बिलियन ड्यू टू 129 सेपरेट इन्स्टन्सेस ऑफ इंटरनेट सस्पेन्शन. म्हणजे 2020चा जर विचार केला तर 2020मध्ये वेगवेगळ्या 129 केसेसमध्ये इंटरनेट सस्पेंड केलं गेलं त्या एरियातलं. त्यामुळं इंडियन इकॉनॉमीला जवळजवळ $2.8 बिलियनचा घाटा म्हणजे लॉस सहन करावा लागला, असं या आर्टिकलमध्ये आकडेवारीमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. जसं की मी तुम्हाला इथं सांगितलं की इकॉनॉमीसाठी सुद्धा हे कुठंतरी घातक आहे. आणि त्याचबरोबर इंटरनेटला काय जोडलेलं आहे तर इन्फॉर्मेशन जोडलेली आहे, एंटरटेनमेंट जोडलेलं आहे, त्यानंतर हेल्थ केअर जोडलेलं आहे, एज्युकेशन जोडलेलं आहे, लाईव्हलीहूड जोडलेलं आहे, इंटरॅक्ट आपण जे करतो कॉल वगैरे, व्हिडिओ कॉल वगैरे करतो, हे इंटरनेटच्या माध्यमातून सगळं काय होते. मग इंटरनेट जर बंद केलं तर एवढ्या गोष्टी बंद होतात. म्हणजे इन्फॉर्मेशन मिळणं बंद होतं, एंटरटेनमेंट लोकांचं होणं बंद होतं, हेल्थ केअरशी काय आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे ते बंद होतं, ऑनलाईन एज्युकेशन बंद होतं, त्यानंतर लाईव्हलीहूड लोकांचं जीवन आहे, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक काम करतात ते बंद होतं. त्याचबरोबर एकमेकांशी इंटरॅक्ट करणं, कॉलद्वारे बोलणं, व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण साधणं, वेगवेगळ्या मीटिंग घेणं हे बंद होतं. म्हणजे एवढा सारे इफेक्ट जे आहेत ते निगेटिव्ह इफेक्ट फक्त इंटरनेट बंद केल्यामुळे होतं. त्यामुळे याचा इंटरनेट बंद करण्याच्या अगोदर विचार केला जावा असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि हा जो आहे तो अनेक लेवलला होणारा लॉस आहे जर तुम्ही इंटरनेट बंद करत असाल तर. त्यामुळं त्याचा विचार केला जावा आणि अशाच सिच्युएशनमध्ये इंटरनेट बंद केलं जावं ज्यावेळेस इंटरनेट बंद करण्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणताही उपाय अवेलेबल नाही, अशाच वेळेमध्ये इंटरनेट बंद केलं जावं. अन्यथा इतर वेळेमध्ये हे जे आहे ते खूप घातक ठरू शकतं असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष करून जास्त वेळेला जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट बंद झाले, सस्पेंड झाले, त्याच्यामध्ये बारामुल्ला, पुलवामा, सोफिया अशा प्रकारचे एरिया इथं दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि त्यामुळे आता या एडिटोरियल्समधला जो कोर गाभा आहे तो इंटरनेटशी रिलेटेड आहे हे तुम्हाला समजावून मी सांगितलं. तर याच्यामधून की पॉईंट घ्यायचे तर काय घ्यायचे तर पहिला की पॉईंट आपल्याला ही जी केस दिली सुप्रीम कोर्टाची ती केस व्यवस्थितरित्या त्याचं जजमेंट वाचून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय दिला आहे तर दुसरा की पॉईंट आपण घेऊ शकतोय इथं सेक्शन 66A चा इथं उल्लेख केला आहे. मग 66A विषयी अनेक वेळा आपण बोललो आहे. त्यामुळे दुसरा की पॉईंट 66A जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा सेक्शन आहे त्या सेक्शनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आहे. तिसरा की पॉईंट इथं काही इकॉनॉमिकल आकडेवारी मी तुम्हाला सांगितली होती, एडिटोरियलमध्ये सांगितले
ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चौथा की पॉईंट इंटरनेट विषयी जर क्वेश्चन येत असेल तर हे निगेटिव्ह 5-6 पॉईंट इथं काय दिलेत ना ते पॉईंट तुम्ही कोट करू शकता. त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. समजते. हे 4 की पॉईंट आपण या न्यूजमधून या एडिटोरियलमधून घेऊ शकतो. समजते. याच्यासाठी हे एडिटोरियल महत्त्वाचं होतं, बाकी याच्यामध्ये महत्त्वाचं असं काही नाही आहे. हे जे पुढचं एडिटोरियल आहे टोटल USA बेस म्हणजे USAची वॅक्सिन पॉलिसी काय आहे त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट डिस्कस करणारे हे आर्टिकल आहे. त्यामुळे हे डिटेल बघण्यात काय अर्थ नाही आहे. पुढची एडिटोरियल जे आहे ना ते विशेष करून ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये जो 2+2 डायलॉग झाला ना काही दिवसांपूर्वीच, त्या 2+2 डायलॉगविषयी बोलणारा आर्टिकल आहे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं 2+2 डायलॉग म्हणजे काय असतं. 2+2 डायलॉग्स म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आणि इंडियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत आणि डिफेन्स मिनिस्टर आहेत ते दोघांचे डिफेन्स मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर एकत्र येऊन जे चर्चा करत असतात त्याला आपण 2+2 डायलॉग्स असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून फ्री ट्रेड विषयी बोलणं झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि फ्री ट्रेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंडिया एकमेकांना भविष्यामध्ये सहकार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. विशेष करून जो मेरीटाईम फ्री ट्रेड आहे म्हणजे समुद्राद्वारे चालणारा जो फ्री ट्रेड आहे त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंडिया एकमेकांना सहकार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्या रिजनचा उल्लेख केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो तर त्याच्यामध्ये इंडो पॅसिफिक रिजनचा उल्लेख केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्याच रिलेटेड आपले नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आणि त्यांचे प्राईम मिनिस्टर स्कॉट मॉरिसन यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता हे आपण इंडो पॅसिफिक रिजन जो आहे तो आपण मॅपच्याद्वारे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तो एरिया जो आहे तो समजून घेण्यासाठी मदत होईल. आता या मॅपवरती आपण बघू शकता ते इंडो पॅसिफिक रिजन म्हटला तर इंडो पॅसिफिक रिजन जो आहे तो हा इंडो पॅसिफिक रिजन मानला जातो. हे एवढ्या एरियाला जवळजवळ इंडो पॅसिफिक रिजन असं संबोधलं जातं. आणि याच इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता डेव्हलप करणं, सुरक्षितता डेव्हलप करणं आणि त्याचबरोबर फ्री ट्रेड डेव्हलप करणं हे ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये हे खरं तर 2+2 डायलॉगचं ध्येय असलेलं चर्चेचं त्या एक कन्क्लुजन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच 2+2 डायलॉगमुळे काय होणार आहे तर या एरियामध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलिया कशा पद्धतीनं सिक्युरिटी डेव्हलप आपण करू शकतो, त्याचबरोबर कशा पद्धतीनं पीस आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याचबरोबर दोन कंट्रीमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कशा पद्धतीने यशस्वी करू शकतो, फ्री ट्रेडमध्ये कशा पद्धतीनं आपण कार्य करू शकतो, सहकार्य करू शकतो, असं या 2+2 डायलॉगचं ध्येय असलेलं कन्क्लुजन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि त्याच्यामध्ये मग इतर कंट्रींचं सुद्धा सहकार्य भविष्य काळामध्ये होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. इतर कंट्री ज्या आहेत या एरियातल्या त्यांनासुद्धा हा जो 2+2 डायलॉग आहे इंडिया ऑस्ट्रेलियाचे या एरियातले जे संबंध आहेत ते उपयोगाचे ठरतील असं सुद्धा त्या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा जो इंडो पॅसिफिक रिजन आहे तो रिजन व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्याच्यासाठी मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्या आर्टिकलमध्ये क्वाडचा सुद्धा उल्लेख आला आहे. क्वाडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये इंडिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये जपान आहे आणि त्याच्यामध्ये कोण आहे तर त्याच्यामध्ये USA असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आता USAचं जर लोकेशन बघितलं तर USAचं लोकेशन इकडं आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं आपण USA बघू शकतोय. समजते. इंडियापासून या दिशेला लोकेशन USAचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. मग हे जे 4 महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्यांनी क्वाडमध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि त्या क्वाडचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला पाहाव्यास मिळतोय. मग त्या क्वाडमध्ये होणाऱ्या चर्चेमुळं सुद्धा या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य भविष्य काळात होईल. आणि दुसरी गोष्ट काय तर चायना जो आहे तो इथं साऊथ चायना सी आहे किंवा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये वारंवार इल्लिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या चायनावरती सुद्धा भविष्य काळामध्ये इंडियाचे आणि ऑस्ट्रेलियाचे मजबूत संबंध जे आहेत ते त्या चायनाच्या त्या हस्तक्षेपावरती रिस्ट्रिक्शन करण्याचं कार्य करतील, त्या चायनावरती पडगा ठेवण्याचं एक प्रकारे कार्य करतील, त्या चायनावरती प्रभाव ठेवण्याचं एक प्रकारे कार्य करतील. तो सुद्धा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये समजावून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला. हे एवढं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. बाकी या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं असं काही नाही आहे. त्यामुळं मी तुम्हाला मॅपद्वारे खूप सोप्या भाषेत खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. हे आत्ता तुमच्या
लक्षामध्ये टोटल सखोल तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. त्यामुळे भविष्यामध्ये जर इंडो पॅसिफिकचा काय मुद्दा आला तर ते तुम्हाला आता भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल, कारण आता ही आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं आजचे महत्त्वाचे एडिटोरियल्स आणि आजच्या महत्त्वाच्या न्यूज ज्या होत्या त्या समाप्त होत आहेत. याचाच अर्थ आजचा द हिंदू मी इथं समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होईल. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून व्हिडिओशी रिलेटेड इतर काय अपडेट असतील तर त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग. आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटा आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.